नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. खासदार धैर्यशील पाटील पुन्हा राज्यसभेवर. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांचा 2 एप्रिलला कार्यकाळ संपत असून निवडणूक आयोगाने या जागा भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 16 मार्च रोजी या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महायुतीकडून जोरदार तयारी सुरू झाली असून अनेक नावं पुढे मागे होत आहेत. परंतु खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार धैर्यशील पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. कारण मागील वेळेला खासदार धैर्यशील पाटील यांच्या वाट्याला फक्त 17 महिने आले असून हा कार्यकाळ खूप छोटा होता. कोकणामधील जातीय समीकरणांचा विचार करता कोकणामध्ये मराठा, राव, मराठा, कुणबी आणि आगरी या समाजाची मोठ बांधायची असेल तर खासदार धैर्यशील पाटील यांच्यासारखा कुशल संघटनात्मक बांधणी करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. 17 महिन्याच्या कालावधीत खासदार धैर्यशील पाटील यांनी रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद सांभाळून कोकणात संघटना मजबूत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. परंतु वेळ कमी पडला. अशातच पक्षश्रेष्ठीला कोकणात अजून संघटना मजबूत करायची आहे. त्यामुळे मराठा, राव, मराठा, कुणबी, आगरी या समाजांना एकत्र करण्याच्या दृष्टीने खासदार धैर्यशील पाटील हे महत्वाचा दुवा ठरू शकतील. या बाबीचा विचार करून खासदार धैर्यशील पाटील हे पुन्हा राज्यसभेवर जातील. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.